दोन्ही हात जोडलेले सतीनं आणि नारायण भगवंताची विनंती केली, भगवंता जन्मोजन्मी माझी एकच प्रार्थना आहे, मला भगवान शंकर हाच पती मिळावा, भगवान शंकर हाच पती मिळावा, भगवान शंकरच पती मिळावा असं म्हटलं आणि सतीनं स्वतःचा प्राणत्याग केला. सगळीकडे हाहाकार माजला. सगळे ब्राह्मण जे यज्ञासाठी आलेले होते सगळे धावू लागले, पळू लागले. जे शिवगण सोबत आलेले होते ते धावत गेले कैलासावर आणि कैलासावर गेल्याच्या नंतर त्यांनी भगवान शंकराला बातमी सांगितली. आई सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी मारली आणि जीवन यात्रा संपवली. भगवान शंकराला राग आला. डोक्यातून एक जटा उपटली, एका खड्ड्यावर आपटली आणि एका वीरभद्राची उत्पत्ती केली, वीरभद्राची, आणि त्याला आज्ञा दिली, जा आणि त्या यज्ञाचा विध्वंस करून टाका. त्या वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. यज्ञ बंद पडला. जो कोणी वाटेत आला त्याला वीरभद्रानं मारायला सुरुवात केली. कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, कोणाचा डोळा फुटला. त्यावेळेला दक्ष प्रजापती आडवा आला आणि त्या दक्ष प्रजापतीचं मुठच उठवलं, त्यानं डोकं धडावेगळं केलं. यज्ञ बंद पडला. सगळीकडं हाहाकार मारला. ब्राह्मण पळून गेले. सगळ्या देवी देवतांना आता दुःख वाटायला लागलं, काळजी वाटायला लागली. भगवान शंकर त्यांनी सतीचं जे अर्धवट जळालेलं शरीर होतं ते प्रेत हातात घेतलं, सतीचं शरीर हातात घेतलं आणि तांडव नृत्य करतायत, तांडव नृत्य. जर असेच भगवान शंकर तांडव नृत्य करत राहिले तर सृष्टीचा कारभार कसा चालायचा. मग सगळ्या देवी देवतांनी नारायण भगवंताची विनंती केली, तुम्ही काहीतरी करा. बांगलादेश आणि पाकिस्तान तर हे काल परवा जन्माला आले. खूप मोठा भारत होता. तेवढ्या भारतभर सतीच्या देहाचे तुकडे पडले आणि त्या ठिकाणी सतीच्या देहाचे तुकडे म्हणून शक्तिपीठ निर्माण झाले. जे देवीचं मुख्य मंदिर मानतो का नाही आपण, कोणते कोणते, एक बांगलादेशमध्ये शक्तिपीठ गेलं बरं का देवीचं. तिथून देवीचा मुखवटा सुद्धा चोरून गेला, पळवल्या गेला, कारण आता तिथं सगळी अराजकता आहे बांगलादेशमध्ये. एक शक्तिपीठ पाकिस्तानमध्ये गेलं, हिंगलाज माता मंदिर, बरोबर. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शक्तिपीठ आहे. किती शक्तिपीठ आहे? 3.5 शक्तिपीठ आहे, 3.5 शक्तिपीठ. एक जम्मूजवळ आहे, जम्मूजवळ प्रसिद्ध देवीचं मंदिर, काय म्हणतो आपण त्याला, वैष्णो देवी किंवा वैष्णव देवी म्हणतो आपण, वैष्णो देवी म्हणतो. चला, हे सगळे सतीचे वेगवेगळे अंग पडलेले आहेत तिथं. सुदर्शनाच्या साह्यानं भगवान विष्णूने तुकडे केले सतीच्या देहाचे आणि त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. आता मध्यंतरी एक घटना घडली. तारकासूर नावाचा एक राक्षस मारला, तारकासूर. आणि तारकासूर राक्षस देवांना त्रास देऊ लागला. मग इंद्रानं विनंती केली, भगवान विष्णूजी आम्हाला त्याच्या त्रासातून सोडवा. भगवान